आम्ही दोघं जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो खरा बंदा रुपया होतो. सो ते नाणं आता खणखणीत वाचतंय खरं तर थिएटरमध्ये. मला काम करत असताना एक प्रकारचा कम्फर्ट लागतो की मला हाच कम्फर्ट लागतो की ह्या सिनेमाच्या निमित्ताने तू पहिल्यांदा फायटिंग केलीस. त्यात तुझं म्हणजे नवीन लग्न आहे, त्याचं पर्सनल आयुष्यात काही उपयोग होतो का कसं? सिनेमे रिलीज करायचे नाही. राजेश खन्नासारखे सुपरस्टार सुद्धा नाही भाई, वो दादा कोणती की फिल्म आ रही है. सकाळी 7 वाजता उद्या इथूनच नाही का आमची बापरे हातपाय लटपटायला लागले का? बंदूक घेऊन धावते शिक्षा. अरे बाप, शिक्षाच होणार ना आमच्या अडक्यानं, दुसरं काय होणार. याच्या बायकोने विचारलं पण मग मटण चालेल का? काल डेल्टा होता, मग डेल्टा प्लस झाला, मग आज कोण अजून काय असं काहीतरी आलं. तू आहेच माझी मैत्रीण, वहिनी आहेस तू माझी, असं काय करतेस काय दादा? आमची दादा हे सगळं समीरने असं बघत होतं आणि त्याला असं वाटत होतं की आता कोणतरी कोणाला तरी मारतंय. नमस्कार, मी आरती बोराडे. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पांडू चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. अशातच चित्रपटात कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यासोबतच सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे हे जेव्हा कळालं तेव्हा तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यानिमित्ताने आपण चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने, भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुमचं सगळ्यांचं लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये स्वागत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा सगळ्यात पहिला प्रश्न विजू तुम्हाला आहे. या आता सध्या आपण पाहतोय की चित्रपटाचे ट्रेलर, गाणी सुपरहिट आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे हीच चर्चा आहे पांडू चित्रपटाची. तर या चित्रपटाची कल्पना तुम्हाला कशी सुचली? पांडू चित्रपटाची कल्पना सुचण्यामागे चला हवा या कार्यक्रमाचा एक एपिसोड आहे. त्या एपिसोडमध्ये कुशल आणि भाऊ त्या दोघांनी एक पोलिसांच्या भूमिका असलेलं स्किट केलं होतं आणि जनरली ते दोघंही काही केलं की लगेच असं पाठवतात वेगळा गेटअप वगैरेचा. तो पाठवल्यावर क्लिक झालं की अरे येस यार, ह्या जोडीला घेऊन आपण जर अशा प्रकारचा सिनेमा केला तर. आणि मग कुशल पण आला त्याच्यात, मग कन्सेप्च्युलेशन झालं, मग लिखाण झालं. साधारणतः या सिनेमात 7 मोठे रायटर जे आहेत आता इंडस्ट्रीत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे सगळं झालं आणि म्हणजे तो फोटो खरं तर कारणीभूत ठरला पांडूसाठी. म्हणजे एकंदरीत आपण कथा लिहिल्यानंतर आपण ठरवतो की चित्रपटात कोण काम करणार, पण इकडे पूर्णपणे उलट झालं. 100% असं होतं की ही जोडी पाहिजे, हीच जोडी असणार. आणि मग सोनाली कुलकर्णी बद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचं तुम्ही आधीच ठरवलं होतं की नंतर? मग मी आधी नाही ठरवलं होतं सोनाली कुलकर्णी. अच्छा, म्हणजे कशासाठी सांगतो, मी सोनाली बरोबर कधीच काम केलं नव्हतं. मला काम करत असताना एक प्रकारचा कम्फर्ट लागतो की मला हाच कम्फर्ट लागतो. तर मला असं वाटतं की काम करत असताना मी क्रिएटिव्ह कामांवर जास्त फोकस व्हावं रादर दॅन हिरोईन्सचे नखरे. आणि काम केलं नव्हतं पण त्यामुळे इतर लोकांनी खूप असं मध्ये कान भरले होते, अरे ती खूप अशी टँट्रम्स वाली आहे, कोण आहे की इतर लोक, आणि मग ते अशीच आहे ती तशीच आहे असं होतं. झी स्टुडिओजने मात्र मला सांगितलं की कारण तो रोल इतका परफेक्ट आहे तिच्यासाठी की तो लॉक अँड की इतका परफेक्ट आहे. तुम्हाला आता सिनेमा पाहिल्यावर कळेल. आता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की अरे ही जोडी मुद्दाम जुळून आणलेली आहे, पण सिनेमाच्या कथेची आत्यंतिक गरज आहे ती जोडी म्हणजे. आणि नंतर ज्यावेळेला आम्ही भेटलो मग मला असं लक्षात आलं अरे हिच्या बाबतीत खूपच अफवा मार्केटमध्ये आहेत आणि ही तशी अजिबातच नाही आहे. आणि नंतर मग आमचं जे ट्युनिंग जुळलं ते कदाचित पांडू 5 पर्यंत तरी राहील असं मला वाटतंय. नक्कीच प्रेक्षकांमध्ये पण उत्सुकता आहे आणि आम्हाला पण ते पाहायला आवडेल. माझा पुढचा प्रश्न भाऊ कदम आणि कुशल बद्रिके तुमच्यासाठी आहे. आता ट्रेलर, गाणी बघतोय तर पांडू आणि महादू ही जोडी प्रचंड गाजते. तर या तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्ही काम तर करत आलो होतो, म्हणजे चालामध्ये सुद्धा आम्ही केलं होतं. हवालदार एक स्किट होतं 20 मिनिटाचं आणि ते आत्ता 2 तासाचं आम्हाला मोठ्या पडद्यावर करायला मिळालं. खरं तर आमच्या जोडीला हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण चित्रपट करायला मिळणं हे आम्हाला आमचं भाग्य आहे की. आणि ते सुद्धा लीडमध्ये. आम्हाला कोण घेईल याचा काही अंदाज नव्हताच, म्हणजे ते स्वप्न पण बघत नव्हतो आम्ही. पण ते स्वप्न पूर्ण झालं विजू माने यांच्याद्वारे. त्यांच्या मनात आलं, यांनी पाठवलेला फोटो त्यांना वाटलं की याच्यावर काहीतरी होऊ शकतं आणि त्यांनी ते स्वप्न साकारलं, पूर्ण केलं. आता तर खूप खुश आहोत. चित्रपटात हा पांडूची भूमिका करतोय, मी महादूची भूमिका करतोय. खऱ्या आयुष्यात आम्ही जसे मित्र आहोत तशीच आमची मैत्री या रुपेरी पडद्यावरती दिसणार आहे.
पांडूचं जे कॅरेक्टर आहे ते अत्यंत साधं भोळं, म्हणजे साधू म्हणूया आपण त्याला, आणि माधूचं जे कॅरेक्टर आहे ते थोडं संधी साधू आहे. म्हणजे हा साधण्यासाठी संध्या निर्माण करणारा माणूस आहे आणि हा संधी मिळूनही साधू राहणारा माणूस आहे. पण तो म्हणजे हवाई उद्या असेल, खऱ्या आयुष्यात असेल, किंवा आता ह्या रुपेरी पडद्यावर सुद्धा आमची जोडी तशी थोडी काटाछापासारखी आहे. मी मागे एकदा म्हणालो होतो की आम्ही दोघं जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो खरा बंदा रुपया होतो. सो ते नाणं आता खणखणीत वाचतंय खरं तर थिएटरमध्ये. सगळ्यांना असे सगळे उत्सुक आहे तुम्हाला दोघांना चित्रपटात एकत्र बघायला. माझी सहकार्य त्यांना देखील तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. सोनाली, माझा प्रश्न तुला आहे की आम्ही चित्रपटाचा ट्रेलर पाहिला, गाणी पाहिली, यात तू एकदम हटके अंदाजात आम्हाला बघायला मिळतेस. तर तुझ्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडणार आहे की तू याच्यासाठी काय तयारी केलीस किंवा काय असं वेगळं केलंस की तू अशी आम्हाला वेगळ्या. हो, आय थिंक जे दिसतंय तुम्हाला त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली मी, कारण ह्या दोघांना ते शक्य नव्हतं. तर दिग्दर्शकांनी ती सगळी जबाबदारी मला दिली. मी उषा जी व्यक्तिरेखा साकारते ती खरं तर पांडूच्या प्रेमात पडलेली आहे, त्याच्या निरागस साध्या भोळ्या स्वभावाला बघून. आणि मग ही जोडी जर एकत्र आणायची असेल, म्हणजे आम्हा दोघांना जर एकत्र आणायचं असेल आणि अशी जोडी जर चित्रपटात दाखवायची असेल तर ती जोडी दिसली पाहिजे. म्हणून मला 10 किलो वजन वाढवायला सांगितलं दिग्दर्शकाने. आणि जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहताय की मी वेगळी का दिसते, तर मी अशी भरलेली, अशी गोलमटोल दिसते, त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र ती जोडी तुम्हाला जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा सुरुवातीला ऑफकोर्स तुम्हाला आता जो प्रश्न पडला तो पिक्चरमध्ये पण पडेल की हे दोघं कसं काय एकत्र आलेत. पण जसं सरांनी सांगितलं की त्या कथेची गरज आहे आणि पांडूला उषाची ती लॉटरी कशी लागते, का लागते, आणि मग पुढचं सगळंच गणित जे आहे ते आता शुक्रवारपासून तुम्हाला उलगडायला सुरुवात होणार आहे तुमच्या समोर. पण उषा जी आहे ती आतापर्यंत मी केलेल्या इतर सगळ्या कॅरेक्टर्सपेक्षा, सिनेमांपेक्षा खूप वेगळी आहे. मुळात असा सिनेमाच मी पहिल्यांदा करते. फॉर दॅट मॅटर असा सिनेमाच खूप वर्षांनी मराठी चित्रपट सृष्टीत घडतोय. म्हणजे कॉमेडी झाले, वेगळ्या जॉनरचे झाले, पण दादा कोंडकेंचा जॉनर किंवा ती विनोदाची शैली इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या मार्फत होतोय. सो असा चित्रपट नाही झालाय एवढ्यात आपल्या पिढीने तरी नाही पाहिलाय. आणि त्याचा मी भाग आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली ते एक वेगळे पण चित्रपटाच्या बांधणीतच आहे. आणि उषा जी आहे ती खूपच धमाल कॅरेक्टर आहे. म्हणजे अर्थात ती जी ग्लॅमरस दिसतेय तुम्हाला ते सगळं आहे, पण ती तितकीच गावरान आणि मातीतली भूमिका आहे. ऍट द सेम टाइम पांडू साधा भोळा आहे, त्यामुळे ती खूप डॅशिंग आहे, खूप बिनधास्त आहे. तुम्ही टीजर पाहिला असेल तर तिची मारामारी, फाईटचे सिक्वेन्सेस पाहिले असतील तर मला तेच आवडलं की या भूमिकेसाठी मी गाणी आधी केली आहेत, विनोदी चित्रपटाचा भाग राहिलेली आहे, ग्लॅमरस भूमिका केल्या आहेत, पण फाईट स्वतः मी कधीच केलेली नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मला खूप काहीतरी वेगळं करायला मिळतंय. सो एकंदरीत इतकी सगळी कारणं आहेत, ते वेगळेपण जे तुम्हाला दिसतंय आता व्हिज्युअल्स मध्ये त्याच्या आम्हाला तेच बघायचं आहे की सोनाली वेगळ्या याच्यात कशी कधी बघायला मिळणार. आणि आता रिसेंटली तुम्ही जिम्मामध्ये मला पाहिलं त्याच्यापेक्षा खूप वेगळा लोक आहे, त्यामुळे ते पटकन अरे बापरे असंही आहे. आणि सगळ्या शेड्सची सोनाली तुम्हाला दिसते. सोनाली फाईट करताना दिसते, सोनाली डान्स करताना ऑब्व्हियसली पाहिजेच आहे, व्यावसायिक सिनेमा म्हटल्यावर सोनालीचा डान्स पाहिजेच. सोनालीने यातले काही इमोशनल सीन इतक्या खुबीने आणि इतक्या सटली हँडल केलेत ना, मला ते खूप आवडलंय. ते पण दिसणार आहे. ती वेगवेगळ्या लुकमध्ये, ती एकदम मॉडर्न लुकमध्ये आहे, ती एकदम गावरान लुकमध्ये आहे, ती हसवते, ती म्हणजे फाईट्स करते, सगळं करते. म्हणजे ऑल द सेट्स ते अशा तिने फारच खुबीने वठवलेत सगळं. इथून पुढे मी ऑडिशन टेप म्हणून पाठवणार. मला एक सोनाली तुला प्रश्न विचारायचा होता. नाही सोनालीसाठी, म्हणजे ह्याच विषयावर की कसं आपण एखादी भूमिका करतो तेव्हा ती हळूहळू आपल्यात झिरपत जाते. त्यातलं चांगुलपणा असेल तर आपण पर्सनल आयुष्यात पण चांगले घडत जातो. तर मला असं विचारायचं की ह्या सिनेमाच्या निमित्ताने तू पहिल्यांदा फायटिंग केलीस, तर त्यात तुझं म्हणजे नवीन लग्न आहे, तर काही असं त्याचं पर्सनल आयुष्यात काही उपयोग होतो का, कसं म्हणजे?
नाही, चांगला प्रश्न, चांगला आहे. याचं उत्तर मी तुला असं पटकन नाही सांगू शकत. कारण मुळातच माझा नवरा मला आत्ता भेटतोय. तो पांडू सिनेमासाठी खास आलाय. हो. सोनाली, मला तुला असं विचारायचं की तू याच्यात एकदम वेगळा भाषा, म्हणजे तू एकदम वेगळी दिसणार आहे, एकदम गावरान मुलगी, तर तुझी भाषाही एकदम वेगळी आहे. तर तुझा एखादा फेमस म्हणजे तुला आवडलेला डायलॉग वगैरे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. उषाचा? हा. मला कोणी ऑर्डर करायची नाही. मला जे पाहिजे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मी घेते, कळलं? मला आठवत नाहीये, फिल्मशूट करून बरेच दिवस झाले, पण आहे ती अशी. हा, तिची कमाल कशी आहे, मला बघीन मी, तुम्ही नाही मला सांगायचं, कळलं ना? अशा नोटवर आहे तिची कमाल ना. एकाच फिल्म मध्ये तिने वजन वाढवलंही आणि एकाच फिल्म साठी म्हणजे त्या गाण्यांसाठी एक्सपेक्टेड होतं की ती बारीक असणं, ती तेवढी बारीकही झाली. तर ती म्हणजे एवढी बारीक झाली, पण कधी आम्हाला तर काय कळलंच नाही म्हणा. मी असं म्हणताना म्हणतो मी वजन कमी करायला तयार होतो जोपर्यंत मला कळलं होतं की तू हिरोईन आहेस आणि मी हिरो आहे. नंतर जेव्हा मला लक्षात आलं की भाऊ हिरो आहे, तिकडनं माझं सुरू झालं जरा आता काय उपयोग आहे बारीक होऊन. तुझ्यासाठी वजन वाढवणं आणि कमी करणं हे काय असं खाऊची गोष्ट नाहीये की ते 2 दिवस खाऊचीच गोष्ट नाहीये ती. तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं, तू किती म्हणजे त्याच्यासाठी तुझ्यासाठी प्रचंड चॅलेंजिंग असणार. तुझ्या त्याच्यासाठी काय करत होतीस एक्झॅक्ट? वाढवणं सोपं आहे, कारण काही झालं तरी माझ्यात पंजाबी रक्त पण तितकंच आहे, त्यामुळे आम्ही खाना सूंघ के वजन वाढवणारे वाले लोक आहे. पण कमी करणं प्रचंड अवघड होतं आणि ते तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन जर पाहिलं असेल माझं सोशल मीडियावर तर ते ॲक्च्युली अवघड आहे. म्हणजे माझं बघून माझ्या ट्रेनरने मला सांगितलं की खूप इतर लोकांनी जॉईन केलंय, पण ते काय महिनाभरात घरी बसतात, बिकॉज त्याला डेडिकेशन लागतं. म्हणजे यू कॅनॉट स्टार्ट आणि मग तुम्हाला असं एका रात्रीत रिझल्ट वगैरे असं नाही होऊ शकत. मला कमीत कमी 3 ते 4 महिने लागले ते 10 किलो वजन कमी करायला. आणि हे सगळं खाऊन पिऊन, नो सप्लिमेंट्स, एक्सटर्नल काही गोष्टी नाही, अननॅचरल गोष्टींचा वापर न करता बॉडी वेट ट्रेनिंग. म्हणजे मी जिमला पण नाही गेले, कारण त्या दरम्यान लॉकडाऊन होतं, जिम बंद होती सगळी. मी दुबईत होते, पण तिथली जिम सुरू असताना मी जिमला गेले नाही, कारण मी जिमचे व्हिडिओ टाकले असते तर लोकांनी ट्रोल केलं असतं. सो मी ठरवलं की ठीक आहे, माझे जोपर्यंत महाराष्ट्रात जिम ओपन होत नाही तोपर्यंत मी दुबईत जिमला नाही जाणार. मी घरात 3 महिने बॉडी वेट ट्रेनिंगनी माझं वजन कमी केलं, व्यवस्थित खाऊन पिऊन. म्हणजे असं कुपोषितपणा अजिबात एक्सपेक्टेड नाही. आणि आता मला असं वाटतं की ते वजन कमी केल्यानंतर मी माझ्या आयुष्यातली इतकी फिट कधीच नव्हते जे की मी आता आहे. सो मी तर तिचे इन्स्टाचे व्हिडिओ बघून माझं 3 किलो वजन कमी झालं. तुम्ही कुठं काय कमी करायचंय तुम्हाला? मला सोनाली तुला असा प्रश्न विचारायचा आहे की या चित्रपटाची ऑफर आली, जेव्हा तू स्क्रिप्ट वाचली तेव्हा तुझ्या मनात काय भावना होत्या? सो चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकायच्या आधी किंवा वाचायच्या आधी मी हो म्हणाले होते. मला आठवते मी तेव्हा लंडनला एका फिल्मचं शूटिंग करत होते आणि मला झी स्टुडिओज मधनं फोन आला. झी स्टुडिओज या कुटुंबाचा मी भाग आहे, अगदी नटरंगपासनं धुरळापर्यंत. आणि मला त्यांनी सांगितलं की अशी फिल्म होते आहे आणि आम्हाला तू यात काम करावंस, उषाची व्यक्तिरेखा करावीस असं वाटतंय. सो मलाही तो प्रश्न पडला की पांडू आहे, भाऊ कदम आहेत, कुशल आहे, त्यांचा सिनेमा असेल, आपल्याला काय असणार फिल्ममध्ये? फार काही हिरोईनला अशा चित्रपटात काम असेल का असा मला प्रश्न पडला. पण अश्विनने मला सांगितलं झी स्टुडिओजचे की विजू माने तुला फोन करतील आणि तुला एक्सप्लेन करतील की मुळात त्यांना ही फिल्म कशी दिसते आणि त्यात उषाचं काय स्थान आहे किंवा काय कॉन्ट्रीब्युशन आहे स्क्रिप्टमध्ये. आणि मला असं वाटतं की एका फोनमध्ये त्यांनी मला 1-2 सीन्स कसे असणार आहेत, काय भाषा असेल, तिचं काय म्हणणं आहे चित्रपटात, एकंदरीत स्क्रिप्टमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. मला कायम असं वाटतं की जरी 3 सीन्स असले चित्रपटात तरी ती व्यक्तिरेखा काहीतरी कलाटणी आणते का त्या कथेमध्ये, हे मी कायम शोधते. आणि मला असं वाटतं की उषा हे अत्यंत महत्वाचं पात्र आहे. जरी ही फिल्म महादूची आणि पांडूची असली तरी गोष्टच पुढे जाणार नाही तिच्याशिवाय. सो मी पटकन हो म्हणाले आणि मी मग आल्यानंतर विजू सरांना भेटले, तेव्हा ऑफिसमध्ये पहिल्यांदा या दोघांना भेटून मी स्क्रिप्टचं वाचन केलं. मला सांगायला खूप आवडेल की विनोदी चित्रपट करणं खरं तर खूप अवघड आहे
आणि त्यात दोन कमालीचे विनोद करणारे अभिनेते असताना, कारण ते भावात जाऊ शकतात, त्यांना सतत सुचत राहतात, त्यांना काहीतरी वेगळं करावं असं वाटतं प्रत्येक वेळेला. अशा वेळेला दिग्दर्शकाचं ची जी लगाम आहे ती खूप स्ट्रॉंग असली पाहिजे, कारण स्क्रिप्टच्या पलीकडे नाही गेलं पाहिजे. पण ह्या मोहाला सुद्धा मग कसं त्यातनं काही चांगलं घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं, आयत्या वेळेला विनोद सुचणं आणि ते चित्रपट बघताना देखील तितक्याच आवडीने लोकांनी एन्जॉय करणं, इथपर्यंतचा जो प्रवास असतो ना खूप अवघड असतो दिग्दर्शकासाठी आणि मग पुढे एडिटरसाठी. पण विजू सर स्वतः रायटर आहेत, त्यांनी आणि कुशलने विथ राजेश देशपांडे आणि समीर चौगुले हे स्क्रिप्ट लिहिलंय. गंमत मिळवायची म्हटलं या स्क्रिप्टला म्हणजे असं वाटतं की सगळं सोपं असतं विनोदी हे करणं. मी याच्या आधी सिरियस सिनेमा पण केले, मी खेळ म्हणलं केलंय, कुशलला ज्यासाठी अवॉर्ड मिळालं बायोस्कोप इफिट एक होता काऊ केलाय. प्रश्न आहे की या सिनेमालाच फक्त मी 7 रायटर्स वापरले, जे कोण कोण आहेत नावं आहे का, ऋषिकेश कोळी, महेंद्र कदम, राजेश देशपांडे, समीर चौगुले, मी स्वतः, कुशल बद्रिके, योगेश शिरसाट, इतकी मंडळी यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या स्क्रिप्टवर. आणि जवळपास 18 ते 19 ड्राफ्ट झाले असतील या स्क्रिप्टचे. तर ते तितकं सोपं नाही. वेअरएज ह्याच्या आधीचे सिनेमे तर मी एखादा को रायटर घेऊन कम्प्लीट केलेले, पण याला 7 जण लागले, कारण ब्लेडच्या धारेवर आहे ते. तो विनोद जो आहे ना दादांचा, तो ब्लेडच्या धारेवर आहे. तो जरा इकडे गेला की तो अश्लील होऊ शकतो. तर तो बॅलन्स साधण्यासाठी एवढे लेखक यासाठी होते. आणि हे सगळं करून ही फॅमिली एंटरटेनर आहे, त्यामुळे या सगळ्यांनी काय डॉक्टरी केली असणार आहे त्या स्क्रिप्टवर याचा तुम्ही विचार करू शकता. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला दोघांना, जसं सोनाली म्हणाली की विनोदी कलाकारांसोबत काम करताना थोडं म्हणजे तुम्ही तुमचे ऑन टाइम असे विनोद असू शकतात, तर तुम्ही आम्ही चला हवा येऊद्यामध्ये पण बघतो की तुम्ही तुमचे एकदम असे ऑन टाइम विनोद असतात. तर चित्रपटात अशी स्क्रिप्ट बाजूला राहिली आणि तुम्ही तुमचं ऑन टाइम असं काही विनोद आहेत का कुठल्या सीन मध्ये, आम्हाला ते जाणून घ्यायला आवडेल. ऍब्सोल्युटली नाही, कारण विजू माने सरांबरोबर मी गेले खूप वर्ष काम करतोय, बरेच सिनेमे मी केले. ते बिलीव्ह करतात स्क्रिप्टवरती. संपूर्ण जे काही असेल ते आधी आपण त्याचा अभ्यास करू, बोलू, डेव्हलप करू आणि स्क्रिप्ट पूर्ण लिहायची आणि मग स्क्रिप्टनुसारच जायचं. म्हणजे मला आठवते स्क्रिप्टमध्ये 2 सीन त्यांनी असे ठेवले होते की इथे आपल्याला इम्प्रोव्हायझेशन करायचं आहे म्हणून हे मी ठेवलेत, हे इथे इम्प्रोव्हाइज करायचं आहे म्हणून ठेवलेत. मग आपण भेटून आम्ही एक दिवस ते इम्प्रोव्हाइज केले, मग ते लिहिले गेले आणि ते लॉक केले गेले. आत्ता सुचले म्हणून आत्ता करूया असं ते बिलीव्ह करत नाहीत, ते स्क्रिप्टवरच बिलीव्ह करतात. मला वाटतं की तो सगळ्यात मोठा USP आहे. म्हणजे अदरवाईज जसं सोनाली म्हणाली की नाहीतर स्क्रिप्ट व्हावंच जातं. नट थोडेसे स्वार्थी असतात किंवा ते स्वतःच्या विनोदाच्या प्रेमात पडतात किंवा एखादा पंच मला हा पाहिजे असं त्याला वाटू शकतं, पण तो पंच, तो विनोद हा त्या स्क्रिप्टशी किंवा गोष्टीशी जर का संलग्न नसेल तर मग असंख्य फसलेले सिनेमे आपण बघितलेले आहेत की मजा नाही आली. हे सगळे कॉमेडी भारी करतात सगळे, पण मजा नाही आली. मला वाटतं की तेव्हा ही गोष्ट चुकलेली असते. माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पांडू हवालदार हा चित्रपट प्रचंड गाजला, आजही सगळेजण असं म्हणजे बघतात तितक्याच आवडीने. जेव्हा पांडू हा चित्रपट तुम्ही तयार करायला घेतला तेव्हा तुमच्यासाठी किती आव्हानात्मक होतं किंवा चॅलेंजिंग नक्कीच असणार ते? हो, म्हणजे खरं तर रिस्क पण आहे ना, कारण त्या चित्रपटाने एक मोठी लिगसी, एक परंपरा दादांच्या सगळ्याच सिनेमांनी केलेली आहे. बरं, ती इतकी मोठी परंपरा आहे, सलग 9 चित्रपट सिल्वर जुबली करणं त्या आधी कोणाला जमलं होतं आणि त्यानंतर कोणाला जमलं नाही आणि आता तर शक्यताच नाही पुढे सिल्वर जुबली वगैरे सिनेमा होण्याची. तर इतक्या मोठ्या उत्तुंग शिखरावर जी कलाकृती आहे तिथे आपण वर फक्त बघू शकतो आपण, पण एकदा मनाचा इया केला की नाही आपण प्रयत्न करून बघूया. म्हणजे जास्तीत जास्त काय की आपण पडू ना, तर किती उंचावरून पडलो त्याच्यावर आपण किती उंच पोहोचलो होतो हे कळेल की. तर त्यामुळे आपण प्रयत्न करून बघूया. आणि शिवाय दादांवर माझं खरंच मनापासून आणि निस्सीम प्रेम आहे दादा या व्यक्तिरेखेवर. त्यांचं आत्मचरित्र जे आहे एकटा जीव सदाशिव अनिता पात्याने लिहिलेलं, ते मी किमान 15 वेळा वाचलं असेल. माझ्याकडे आत्ता ही स्टोरी टेलला त्या ऑडिओला मी ऐकतो. त्यांचं आयुष्यच माझ्यासाठी खूप असं हे आहे आणि त्यांचे सिनेमे लहानपणी मी खूप पाहिलेत. त्यांची गाणी, त्यांचे कॅसेट्स आमच्या घरी होत्या, त्यामुळे ती गाणी खूप अशी पाठ आहेत. त्यामुळे ते रक्तात आहेत असं म्हणूया आपण. म्हणजे सिनेमा संस्कार
रक्तात जर असेल तर तो दादांनी रुजवलेला संस्कार आहे. त्यामुळे म्हटलं आपण हे शिवधनुष्य उचलून बघू काय होईल, जास्तीत जास्त सुपरहिट होईल. आता जे बुकिंगचे आकडे मी मध्ये मोबाईलमध्ये बघतोय तर इतकं अनबिलिव्हेबल आहे ना. उद्या रिलीज आहे आणि ऑलमोस्ट 80% बुकड आहे आता, म्हणजे उद्याचे शोज. तर हे सगळं पहिला हाऊसफुल झाला, पण पहिला हाऊसफुल झाला शो, पहिलाच शो हाऊसफुल झाला. तर ही सगळी दादांची ग्रुप आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की उद्या संध्याकाळी प्रीमियर आमचा आहे, तर संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र जमायचं. पण आम्हाला काल रात्री न्यूज आली की आपला पहिला शो हाऊसफुल झाला. मग आमचं ठरलं की आता उद्या सकाळी आपण जायचंच, पहिल्या शोला आपण उभं राहायचं तिकडे. नक्कीच सगळ्यांना सगळेच असे म्हणतात ना की एक्साइटेड आहेत, आम्हाला बघायचं तो मूवी, त्याच्यामुळे नक्कीच हाऊसफुल ठरणार आहे. थँक्यू. माझा पुढचा प्रश्न तुम्हालाच आहे की आपण असं बघायला गेलं तर नव्या पिढीला दादांची ओळख करून देण्यासाठी आणि वा वा. जुन्या पिढीला त्यांची आठवण करून देण्यासाठी तुम्ही हा वा चित्रपट वा, बनवलाय. सुंदर प्रश्न, फारच कमाल प्रश्न. वा हा वा. प्रश्न नाही, मला असं वाटतं त्याच्यातच उत्तर तेच उत्तर आहे. दादा 1998 साली आपल्यातून गेले. म्हणजे आपण ज्याला मिलेनियल जनरेशन म्हणून किंवा त्यांना तर दादा माहितच नाही, दादा फक्त ऐकिवत आहेत. एकूणच दुर्दैव आपलं असं आहे की दादांचे सिनेमे पाहायला नाही आहेत. आता मोजके 2-4 सिनेमे आपल्याला युट्यूबवर किंवा एखाद्या चॅनलवर कुठल्या तरी कधीतरी दिसतात. त्यामुळे आपण दादांचं चित्रपट सृष्टीतलं महत्व अजिबातच कमी लेखू शकत नाही. मराठी चित्रपट सृष्टी, त्यावेळेला हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये दबदबा असायचा. सिनेमे रिलीज करायचे नाहीत. राजेश खन्नासारखे सुपरस्टार सुद्धा नाही भाई वो दादा कोणती की फिल्म आ रही है और थोडा आगे करते हैं, इतका दबदबा होता. तर मग आता ती परिस्थिती लोकांना कशी कळेल की काय होते दादांचे विनोद, ते अश्लाघ्य होते का, अश्लील होते का? नाही, त्यांच्या डबल मिनिंग हा, द्वयार्थी विनोद हा त्यांचा प्रकार होता सिनेमाचा, जो आपण इथे आम्ही पण प्रयत्न करतोय. पण तो द्वयार्थी असतानाही तुमच्या नकळत तुम्हाला काहीतरी शिकून जायचं. तो विनोद तुम्हाला नाती शिकून जायचं. दादांचं आईचं नातं जे असायचं, ही सगळी खरी अस्सल नाती, मातीतली नाती असायची. दादांची गाणी नाही, आता तुम्हाला ह्या गाण्यांमध्ये तो फ्लेवर येत असेल. आपण जर तुम्ही ऐकले असेल की दादांच्या गाण्यांचा तो फ्लेवर आहे, तो अवधूत गुप्तेच करू जाणे हे. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीच्या मीटिंग्स केल्या त्यावेळेला मी अवधूतला ते सांगितलं होतं की ती गाणी आपण सतत ऐकूया खूप, मग आपल्यात ते येईल परत. मी तर लहानपणापासून ऐकतोय, अवधूत सुद्धा फॅनच आहे दादा कोंडकेंचा. आणि म्हणून त्या गाण्यामध्ये सुद्धा ते उतरलंय थोडंसं की तो आपल्या मातीचा वास असलाच पाहिजे. आपण सगळ्या प्रकारचे सिनेमे करायला पाहिजेत मराठी चित्रपट सृष्टीत. आपण म्हणतो की सगळ्यात प्रयोगशील चित्रपट सृष्टी आपली आहे. आपण एकीकडे लयभारी टाइमपास अशी सिनेमे पण करतो आणि गोल्डन सुवर्ण कमळ सुद्धा आपण मिळवतो, अशी आपली चित्रपट सृष्टी आहे. यात हाच एक जॉनर आहे जो थोडासा लांब राहिला होता, जो थोडासा विस्मृतीत गेला होता असं मला वाटलं. आणि म्हणून मी म्हटलं की नाही, आत्ताच्या पिढीला पण ओळख झाली पाहिजे. आणि ज्यांना दादा माहिती आहेत, ज्यांना दादा आठवत आहेत, 50च्या पुढची पिढी, त्यांना पण ते वाटलं पाहिजे की अरे आपण बघूया ना एकदा पडद्यावर. आणि ही पडद्याचीच गंमत आहे, ही छोट्या पडद्याला नाही येणार असं आहे. माझा प्रश्न भाऊ कदम आणि कुशल सरांना की 2 तास पिक्चरवर म्हणजे 2 तास पडद्यावर काम करणं वेगळं आणि एका सीनसाठी काम करणं वेगळं. तर पोलिसांचं भूमिका साकारण्यासाठी तुम्ही काही ट्रेनिंग घेतलं होतं का? म्हणजे काही एक विशेष काय ह्या रोलपाठी तुमचं काय मेहनत घेतली होती? आम्हाला ट्रेन करणारे बरेच लोक होते की सल्यूट कसा करायचा, काय असतं, कसे हात ठेवायचे, की तुम्ही खरोखरचे पोलीस का. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही आयुक्तालयात जाऊन आलो, DCPच्या ऑफिसमध्ये आम्ही बसून राहायचो ते सगळं वातावरण अनुभवण्यासाठी. सो ते आम्ही सायमल्टेनियसली करतच होतो. म्हणजे पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले ठाण्यामध्ये. फक्त नंतर एक वेळ अशी आली की पोलीस भरतीसाठी जे ट्रेनिंग घ्यायला लागतं, तर ते ट्रेनिंग सेशन आमच्या सिनेमात आहे. आणि तर ते त्या ट्रेनिंगसाठी सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल असं मला विजूदादा म्हणाले. ॲक्च्युली तोपर्यंत आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ फोनवरती रोज एकत्र असं होतं, नेहमी चर्चा, डिस्कशन्स. 4-4.5 वर्ष आम्ही सगळं करत होतो. पण ज्या दिवशी त्यांनी तो माणूस दाखवला मला, ते घेऊन गेले आम्हाला येऊरला आणि जंगलात घेऊन गेले आणि आम्हाला भेट घालून दिली की या आता ह्यांच्याबरोबर तुम्ही आहात आणि हे तुमचं ट्रेनिंग घेणार आहेत. हा सर, सकाळी 7 वाजता उद्या इथूनच नाही का. आमची बापरे हातपाय लटपटायला लागल्या का. सकाळचे 7 वाजता ही आमची घरी परतण्याची वेळ आहे खरी तर, घरातनं बाहेर पडण्याची नव्हे. तर
आणि मग डोंगर आपण धावूया, तुम्हाला बारीक करून टाकतो असं वगैरे. आणि त्याचा हुरूप बघून ना इतकी भीती वाटली ना, पुढे 3-4 दिवस मी यांचे फोनच नाही उचलले, मी कॉन्टॅक्टच नाही, नकोच, हे खरोखरचे घेऊन जायला निघाले होते आम्हाला. तेवढं एक सोडलं तर बाकी सगळं आम्ही केलं. ग्राउंडवर एक होतं, मला धावायचं होतं, तेवढं मी कधीच धावलो नव्हतं याच्या आधी. आणि या चित्रपटासाठी धावलो, बंदूक घेऊन धावते, शिक्षा शिक्षाच होणार ना, आमच्या अडक्यांना दुसरं काय होणार, शिक्षा झाली. मग तो राऊंड मला वाटलं अर्धा कट मध्ये दाखवतील, कसं दाखवतात चित्रपटात. नाही, त्यांनी वनटेक घ्यायला लावलं सगळं. जो काही दम लागला आणि वाटला ते रिअल माझ्या म्हणजे 6 ते 7 किलोमीटर त्याला एका शॉट मध्ये धावलं पूर्णचा, पण तो धावला. आणि गेली 5 वर्ष हे माझ्या मागे लागले, 5 वर्ष कन्फर्म की एकदा माझ्याबरोबर चल, येऊरचं जंगल आपण चालत चालत वर जाऊ. आणि चालत चालत अरे काय मजा येते माहितीये सकाळी. तर मी एकदाही गेलो नाही, एकदाच फक्त गेलो होतो ह्या बोलीवर की वरती जाऊन कांदा पोहे आणि चहा मिळेल का. भाऊला पण मी सांगितलं, भाऊ वॉक करतोय ना, वजन कमी करायचं आहे आपल्याला. हो हो करतोय, आज गेलो होतो मी सोसायटीमध्ये फिरायला. मला आवडतं की सोसायटीत हा जर चालत असेल तर हे दिसत का नाही, म्हणजे काहीतरी कमी दिसलं पाहिजे की असं. मग नंतर तर मी स्वतः त्याला चल माझ्या बरोबर चल, मग मी माझ्या बरोबर त्याला सकाळी वॉकला घेऊन जायचो. आमच्याकडे एक डायटिशियन पण लावली होती या सिनेमासाठी, आम्ही बारीक व्हावं याचे संपूर्ण प्रयत्न विजू मानेंनी केले. हां, आम्ही फक्त त्यातला अभिनय फक्त केला, बाकी काय. त्यांनी एक डायटिशियन लावली होती की मग घरी एकदम त्यांच्याच घरी मीटिंग झाली की आम्हाला आमच्या बायकांना घेऊन बोलवलं की का तर तुम्ही बेशिस्त दिसतात, तुम्ही काही करणार नाही, बायकांना घेऊन ये. आमच्या बायका बसल्या आणि मग 4-1 तासाचं सेशन झालं की कसं खायचं, काय करायचं, सगळं त्यांनी समजावून सांगितल्यानंतर याच्या बायकोने विचारलं पण मग मटण चालेल का. नंतर आम्हाला म्हणत होतं की ते ताईंना विचारते हे चालेल का असे. हे पण पोलिसांचा अनुभव खूप चांगला आहे, खूपच. आता म्हणजे मी अजून एक चित्रपट केलं होतं, नाटक, पण ते छोटासा रोल होता पोलिसांचा, हवालदारचा, तो सुद्धा लक्षात राहिला होता. तसा आता हा मेजर रोल आहे. आणि आत्ताच आम्ही सिद्धिविनायकला जाऊन आलो, सगळे पोलीस ग्रुपने आले, फोटो पाहिले, आम्हाला बघायचं आहे, त्यांना खूप उत्सुकता आहे. माझा प्रश्न पुढचा भाऊ कदम तुमच्यासाठीच आहे. चित्रपटात तुम्ही सोनाली कुलकर्णी सोबत डान्स केला आणि सोनाली एक उत्तम डान्सर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण तिच्यासोबत डान्स करताना तुम्हाला काय असं दडपण वगैरे आलं होतं का? नाही, ते लोकांना दाखवायचं होतं आम्हाला की कसा डान्स करू नये. असं नका करू तुम्ही. आणखी हे खरं तर तिने माझ्यासारखं केलंय, तिच्यासारखं मी काहीच नाही करू शकत. त्यांना नव्हतं दडपण, मला होतं की आता मला इतकं निरागस आणि इतकं साधं सोपं नाचायचंय बेसिकली. पण ही अफवा आहे, ते खूप उत्तम नाचतात, त्यांच्या अंगात सुंदर रिदम आहे, रिदम सेन्स आहे, पटकन त्यांना स्टेप्स पाठ होतात. आणि खरं तर आम्ही एका दिवसात एक गाणं बुरुम आणि एका दिवसात केळेवाली इतक्या पटापटा शूट केले. आणि त्याचं श्रेय त्यांनाही जातं, कारण आणि म्हणजे मुळातच कोरिओग्राफरनी स्टेप्सच अशा बसवल्या की म्हणजे मी जेव्हा रिहर्सलला गेले मला सांगितलं की मी म्हटलं काय स्टेप आहे दाखवते, म्हणजे ते आम्ही नाही दाखवणार, ते भाऊ कदम करून दाखवतील आणि त्यांची स्टेप तुला कॉपी करायची आहे. सो बेसिकली माझ्यासाठी जास्त अवघड होतं. आणि मला असं वाटतं की ते तो नाच नाहीये, म्हणजे इट्स नॉट अबाउट डान्सिंग. म्हणजे आपण कितीही म्हटलं तरी आपला सगळ्यात जास्त डान्स कोणाचा आवडतो? गोविंदाचा. कारण तो टेक्निकली नाही नाचत, तो इथून नाचतो. आणि या दोन्ही गाण्यांमध्ये तेच एक अपेक्षित होतं की हे आपणही करू शकतो, हे प्रत्येकाला बघताना वाटलं पाहिजे, तेवढंच नाचूयाच आपण. तसंच भाऊ भालचंद्र कदम नाचले आणि माझ्या पण स्टेप्स इतक्या सोप्या आहेत, म्हणून तर इतकं ते आता व्हायरल होत आहे की लहान मुलं त्याच्यावर व्हिडिओज करून टाकतात, रील्स करून टाकतात, बायका, मुलं, पोरं सगळेच, कारण ते प्रत्येकाला आपलं वाटतंय. याच्यातनं एक मला फक्त ऍड करावं असं वाटतं की विठ्ठल सरांनी आमचं कोरिओग्राफी केली आहे या गाण्यांची, तर विठ्ठल पाटील यांनी. पण झालं असं की त्यांनी खूप स्टेप्स बसवल्या होत्या. कसा होता फायदा बघा, दिग्दर्शक जेव्हा नटाला आतून बाहेरून पूर्ण ओळखतो तेव्हा कसा फायदा असतो बघा, की त्यांनी खूप स्टेप्स बसवल्या होत्या, त्या विजू सरांना दाखवल्या
त्याच्यानंतर विजू सरांनी कॅल्क्युलेट केलं की ह्यातल्या मी कुठल्या करू शकतो. हा, ह्या भाऊला द्या. त्यातलं एक गुरुवार खरं आहे की मला कोरिओग्राफरने इतकं छान लिहून दिलं, तुला काय हवंय, मग वेगवेगळ्या स्टेप्स असे मला दाखवले आणि तुला जशा आवडतील, तुला जशा वाटतील, तर मला ते हवं होतं. जसं आता रील्स होतात, इतके रील्स आले ना, आम्हाला रोज टॅग होतात सगळ्यांनाच. तर त्याचं कारण ते की घरातली, माझ्या घरात पण लहान मुलगी, तर तिला सुद्धा असं झालं पाहिजे की अरे ही स्टेप सोपी आहे, ही मी करू शकते, आणि मग ते करून लोकांना ते आवडलं पाहिजे. शेवटी हा सिनेमाच कशासाठी, हा लोकांच्या मनोरंजनासाठी. मी ह्या सिनेमातून कुठल्याही प्रकारचं प्रबोधन, सामाजिक उत्थान वगैरे असं काहीच अपेक्षा ठेवत नाही. हा सिनेमा यासाठी की 2 वर्ष आपण खूप त्रासलो ना, खूप घरात बसून राहिलो. बरं, काल डेल्टा होता, मग डेल्टा प्लस झाला, मग आज कोण अजून असं काहीतरी आलंय. हे कायमच होत राहणार आहे आता आपल्या आयुष्यात. आनंद कधी घ्यायचा, हसायचं कधी, त्यासाठी हा सिनेमा. मला भाऊ कदम आणि कुशल तुला प्रश्न विचारायचा आहे की पांडू हवालदार या चित्रपटात दादा कोंडके आणि अशोक सराफ होते, त्यानंतर पांडू चित्रपटात तुमची जोडी आहे, तर ही जोडी साकारताना काही दडपण आलं होतं का जेव्हा स्क्रिप्ट वाचली किंवा शूटिंग सुरू झालं तेव्हा? नाही, आम्हालाही वाटतं की आमची जोडी असावी म्हणून केला. त्यांच्यासारखं, त्यांच्यासारखी जोडीचं आम्ही कम्पेअर करू शकत नाही, ती वेगळंच आहे. त्यांनी खूप करून ठेवलंय, आम्ही बरोबरही करू शकत नाही, पण आम्ही आमचं काहीतरी निर्माण करू नवीन, तो प्रयत्न आम्ही करतोय. ते झालं तर आशीर्वादाने. एक मला वाटतं एक आवर्तन आहे ना, म्हणजे आम्ही नाटकांपासून आम्ही आमची करिअर सुरुवात झाली एकत्र. दोघंही आम्ही एका नाटकात होतो, यदा कदाचित भाग 2 संतोष पवारचं नाटक होतं, तिथून आमची सुरुवात झाली. मग आम्ही मालिकांमध्ये पण एकत्र होतो, मग आम्ही हळूहळू काही मालिका करून मग आम्ही फू बाय फू मध्ये एकत्र आलो, चला हवा येऊ द्यामध्ये एकत्र आलो. आता गेले 20-1 वर्ष आम्ही ट्रॅव्हल एकत्रच करतो. म्हणजे जेव्हा आम्ही ट्रेनने प्रवास करायचो, बसने करायचो, रिक्षा, मग आमच्याकडे गाड्या आल्या, मग दोघांच्या वेगवेगळ्या गाड्या झाल्या, तरी सुद्धा त्याचा ड्रायव्हर गाडी मागून घेऊन येतो आणि आम्ही दोघं एकाच गाडीत असतो कायम. पण इतक्या वर्षात आमच्या दोघांचा मिळून एकही सिनेमा आला नव्हता. तर आम्हाला वाटतं की हे एक आवर्तन पूर्ण होईल, एक पूर्णत्वाला हे आमचं रिलेशन येईल की रुपेरी पडद्यावर सुद्धा आम्ही एकत्र झळकलो. आम्ही खूप एक्साइटेड आहोत खरं तर, आणि खूप कम्फर्टेबल असतो आम्ही एकमेकांबरोबर, खूप जास्त कम्फर्टेबल असतो. त्यामुळे ते ट्युनिंग मला वाटतं सर, तसं तुम्हाला कास्टिंग पण गरजेचं होतं महादू आणि पांडूसाठी. तुम्ही एकदा बोलला होतात की तो जो कम्फर्ट आहे, ते जे ट्युनिंग आहे आमच्यातलं, ते तुमच्याकडे बघूनच सुचलंय. त्यामुळे ते एक आम्ही एकत्र आहोत, त्याच्यातूनच ते आलंय. त्यामुळे त्याचं काय, आणि ते दिसतं पडद्यावर बघा तुम्ही, म्हणजे फारच. म्हणजे मी इतके सिनेमे केलेत, आज माझा हा 8वा-9वा सिनेमा असेल. या सिनेमांमध्ये काय होतं, शूट होत असताना, ते एडिट होत असताना, त्याच्यावर इतर संस्करण, कलर ग्रेडिंग, काय म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, डबिंग, असे संस्करण होत असताना दिग्दर्शक तिथे हजर असतो, तो पाहत असतो. अगदी परवा पण ज्याचं फायनल, त्याचं जेव्हा व्ह्यूइंग होतं की आता लोकांसाठी पाठ कर, तर त्यावेळेला मी ते सगळं तांत्रिक विसरून मी स्वतः हसत बसलो होतो. आणि नंतर मी स्वतःवर हसलो की अरे असा कसा डिरेक्टर असू शकतो की जो स्वतःच हसतोय स्वतःच्या सिनेमावर. पण मला नंतर जाणवलं की हो रे, आपण ते विसरतोय ना तर तांत्रिक बाबी, याचा अर्थ आपण त्या सिनेमात घुसतोय, आपण त्या पात्राच्या सोबत बोट घेऊन चाललोय की चल तू मला कुठे घेऊन जातोयस. तर ती गंमत आहे मला वाटतं या सिनेमाची. असं, आणि मला जर ते अनुभवायला मिळते, जोपर्यंत कलाकृतीचा आनंद कलाकार नाही घेत तोपर्यंत तो इतरांपर्यंत पोहोचत नाही, कारण तो आपणच घेतला पाहिजे आधी. तर हे मला वाटतं या सिनेमात झालं. आणि आमची मैत्री पण खूप चांगली आहे, आणि त्याच्यासोबतच विजू दादा हे सुद्धा आमचे तितकेच मित्र आहेत. म्हणजे हा मित्रांचा सिनेमा म्हणून सुरू झालेला तसा सिनेमा होता आहे. विजू दादा बोलता बोलता मागे म्हणाले होते की सोनाली काही त्यांची मैत्रीण नव्हती, पण हा सिनेमा संपता संपता त्यांना एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. तू तो मेरा दोस्त है ही ना, स्वतःच नाही बोलणार, तू आहेसच माझी मैत्रीण, वहिनी आहेस तू माझी, असं काय करतेस काय दादा? दादा सिनेमातले दादा इथे बसलेत आणि दादा दुबईवरून आलेत. उई उई माझाही पुढचा प्रश्न तुम्हाला दोघांनाच आहे. त्या चित्रपटाचे डायलॉग समीर चौगुले यांनी लिहिले, आणि
त्यांनी आता सध्या तुम्ही म्हणजे मगाशी जे म्हणाल त्यांनी लिहिलेत वगैरे, आणि ते जेव्हा एकदा लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यावर आले होते तेव्हा त्यांनी म्हणजे चला हवा येऊ द्याची खूप तारीफ केली होती. आणि मराठीत 2च शो आहेत विनोदी शो जे नावाजले, ते चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्यांनी तारीफ केली होती, तर तुम्ही त्यांच्याकडे एक विनोदी कलाकार म्हणून कसे पाहतात? एक तर समीर दादा खूपच भारी माणूस आहे, माणूस म्हणून खूप खतरनाक आहे का तो. त्याला जे सुचतं ना ते कुणालाच सुचत नाही. तो ज्या पद्धतीचं काम करतो ना ते कुणालाच जमत नाही. त्या पलीकडे तो मित्र इतका चांगला आहे ना आमचा, तो नेहमी आमचं चांगलंच बघतो नेहमी. फुबाई फू मध्ये पण समीर दादा होता. आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा सचिन गोस्वामी सर त्याचे सर्वे आहे, जे फुबाई फू ज्यांच्यातनं आम्ही शिकत ज्यांच्याकडे आम्ही शिकत मोठे झालो म्हणू शकता. भाऊ त्यांच्या नाटकातही होता. सो खरं तर ते काही 2 भाग आता तुम्हाला दिसताना ते वेगवेगळ्या चॅनलवरती 2 भाग दिसत असले तरी कलाकार म्हणून दिग्दर्शक म्हणून ते सगळं एकच जेलिंग आहे. त्याचं फुटवर्क खरं तर एकच आहे आणि ते दिसते वेगवेगळं. आणि हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी या सिनेमात काम करतायत, अभिनय करतायत. हास्य जत्राची निवेदिका प्राजक्ता माळी या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत आहे. हास्य जत्राचा स्टार समीर चौगुले तो या सिनेमाचा. सो हे काही सिनेमा म्हटल्यावर त्याच्यात काही चॅनल किंवा असं काही येत नाही. मला असं वाटतं की त्यात फक्त टॅलेंट जोखलं जातं कोणाचं आहे. फक्त एक किस्सा सांगतो की आम्ही इतके स्क्रिप्टमध्ये, मी आणि कुशल पहिल्यापासून स्क्रिप्टमध्ये आहे. तर समीर खरं तर राजेश देशपांडेंनी संवाद लिहिलेत, मग अतिरिक्त पटकथा संवाद समीरला बोलवलं होतं अजून त्याला फिनिश द्यायला. आणि चर्चा सुरू असायच्या, समीर वेळात वेळ काढून आम्ही एकत्र चर्चा करू. आणि एकदा असं झालं की क्लायमॅक्स वरची चर्चा सुरू होती. चर्चा सुरू होता, समीर असं मध्ये बसले, तसं कुशल तिकडे आणि मी या बाजूला आहे. होता 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 आमचे आवाज वाढले. आम्ही उभे राहिलो. आधी बसून भांडलो, आवाज वाढला, उभे राहिलो, उभे राहून भांडायला सुरुवात केली. मग त्या भांडणातले शब्द बदलायला लागले, संस्कृत यायला लागलं त्याच्यातलं. हे सगळं समीरने असं बघत होता आणि त्याला असं वाटत होतं की आता कोणतरी कोणाला तरी मारतंय. आणि त्याने आमच्या ईपीला मेसेज केला की बाबा तू इथे ये, हे लोक एकमेकांच्या नरडीचा गोळी घेतील, आता इतके भांडतायत हे या एका कुठल्या तरी पॉइंट वरून. तो ईपी धावत आला, अरे काय झालं? त्या ईपीने बघितलं नाही यांचं हे रेग्युलर आहे. समीरला तू काय टेन्शन घेऊन हे असेच आहे. आमच्यातली मैत्री तेवढी की आम्हाला वागण्या बोलण्याला तसं काही बंधन, दिग्दर्शक आणि ऍक्टर असं काही बंधन नाही राहत. आता काल आम्ही पत्ते खेळत बोलतो, कशाला कोणाला बोला आपण. आपण इथेच तुम्ही वेळ काढून लोकसत्ताच्या डिजिटल अड्ड्यावरती आला त्याबद्दल तुमचं खरंच सगळ्यांचं मनापासून आभार. आणि जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय आव्हान करा? आमचा चित्रपट हाऊसफुल करा. सिंपल आव्हान आहे, माणूस जसा आहे तसंच आव्हान आहे, साधं सोपं गणित. प्लीज हा सिनेमा बघा. आम्ही खूप मनापासून हा सिनेमा केलाय. आम्ही गेले बरेच वर्ष तुम्हाला हसवतोय, हवाई उद्याच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करतोय. असं एक झालं होतं, मी हवाई उद्याच्या सेटवर पण सांगितलं होतं की काही लोकांचं असं म्हणणं होतं की हवाई उद्याच्या कलाकारांना घेऊन सिनेमा करू नये, कारण लोक त्यांना बघायला येणार नाहीत थिएटरमध्ये, कारण ते तर दर आठवड्याला दिसतात ना. मी लोकांना रिक्वेस्ट करेन की दर आठवड्याला गेले कित्येक वर्ष आम्ही येऊन तुम्हाला हसवतोय, तुमची सेवा करतोय. एक दिवस काढा आयुष्यातला आमच्यासाठी आणि हा सिनेमा नक्की बघा. मतलब हमारा लाईफ हो जाएगा प्लीज. लोकसत्ता ऑनलाईनच्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा.